युरोपीय वसाहतवाद यामधील शेवटचा घटक जो आहे आफ्रिका खंडातील वसाहतवाद याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युरोपीय वसाहतवाद, आफ्रिका खंडातील वसाहतवाद याविषयी चर्चा करणार आहोत. आशिया खंडाप्रमाणेच आफ्रिका खंडातही युरोपीय प्रवासी पोहोचले. घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, दलदल आणि वाळवंटे यांनी युक्त असा आफ्रिका खंड युरोपियन लोकांसाठी अपरिचित होता. तरी देखील युरोपियांनी आफ्रिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केले. यामध्ये आपण ब्रुसेल्स परिषद, बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने काँगोवर वर्चस्व मिळवले होते. लिओपोल्डने 1876 मध्ये ब्रुसेल्स येथे भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकाची एक परिषद भरवली. या परिषदेत आफ्रिकेत ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या नावाने ची संस्था स्थापन केली. बर्लिन परिषद 1884. आफ्रिकेत आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची परिषद भरली. प्रत्यक्षात मात्र ही परिषद युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेतील प्रदेश आपापसात शांततापूर्ण रीतीने कसा वाटून घ्यावा हे ठरवण्यासाठी बोलवली होती. बर्लिन परिषदेत बेल्जियमच्या काँगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश काँगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता देण्यात आली. आफ्रिकन वसाहतीमधील मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण विनियोग करण्यात एखादे युरोपियन राष्ट्र ठरले तर त्या राष्ट्राने तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा असे या परिषदेमध्ये ठरले होते. विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका, नायजेरिया या ठिकाणी प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारला जातो हे थोडक्यात आपण माहिती घेऊ. इंग्लंडने आफ्रिका खंडात आपल्या वसाहतींचा विस्तार कसा केला हे सविस्तर लिहा, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. जॉर्ज टॉमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती. इंग्लंडने त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली. मात्र पुढे इंग्रज सरकारने ही कंपनीच ताब्यात घेतली व नायजेरिया ही इंग्रज सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली. इंग्लंडच्या ताब्यातील केप कॉलनी आणि नाताळ या वसाहती होत्या. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना रस होता. या तिघांनी मिळून परस्परांचे हित संबंध जोपासण्यासाठी एक करार केला. त्यानुसार इंग्लंडना आफ्रिकेच्या किनारपट्टीचा उत्तरेचा भाग देण्याचे ठरले. विद्यार्थी मित्रांनो, युरोपीय वसाहतवाद, आफ्रिका खंड, फ्रान्सच्या वसाहती, दक्षिण आफ्रिकेत सेनेगल, गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश स्वतःच्या वर्चस्वाली आणला. सन 1883 मध्ये आयव्हरी कोस्ट येथेही वसाहत स्थापन केली. पुढे पोर्तुगालच्या ताब्यातील दाहोमे या आफ्रिकन प्रदेशावर फ्रान्सने ताबा मिळविला. फ्रान्सने सन 1914 पर्यंत वायव्य आफ्रिकेच्या सहारा वाळवंटापासून पश्चिमेला आयव्हरी कोस्टपर्यंत आणि फ्रेंच गिनी या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पूर्व आफ्रिकेतील वसाहती, पूर्व आफ्रिकेतील केप कॉलनी आणि नाताळ या वसाहती इंग्लंडच्या ताब्यात होत्या. मोझांबिक ही वसाहत स्पेन या देशाच्या ताब्यात होती. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये रस होता. त्यांनी परस्परांचे हित जोपासण्यासाठी एक करार केला. विद्यार्थी मित्रांनो, या करारानुसार झांजिबारच्या सुलतानाला झांजिबार
पेंबा बेट आणि पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी देण्याचे ठरले. 1897 मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेतील प्रदेश स्वतःकडे घेतला. इंग्लंडने झांजिबार, पेंबा बेट व न्यासालँड, मालावी हे ब्रिटिश सुरक्षित प्रदेश जाहीर केले. इंग्लंडच्या प्रभावाखालील प्रदेश ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखले जाऊ लागले होते. विद्यार्थी मित्रांनो, युरोपीय वसाहतवाद आफ्रिका. उत्तर आफ्रिकेतील वसाहती. उत्तर आफ्रिकेत मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, त्रिपोली, लिबिया आणि इजिप्त हे भाग मोडतात. इसवी सन 1830 मध्ये फ्रान्सने अल्जेरियावर प्रभुत्व निर्माण केले होते. तसेच तुर्की सुलतानाकडून ट्युनिस जिंकून घेतले होते. पुढे मोरोक्को प्रदेश फ्रान्सने ताब्यात घेतला. इटली या युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेतील त्रिपोली, सायरेनिका जिंकून घेतले. इजिप्तच्या भूमीत इंग्लंड व फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांना रस होता. यानंतर आपण माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो. युरोपीय वसाहतवाद आफ्रिका. सुएझ कालवा. आफ्रिकेतील इजिप्तच्या भूमीत इंग्लंड व फ्रान्स या दोघांनाही रस होता. इंग्रजांनी अलेक्झांड्रिया ते कैरो रेल्वेमार्ग बांधला. फ्रान्सने भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र जोडण्यासाठी सुएझचा कालवा फ्रेंच अधिकारी फर्दिनांड दी लेसेप्स च्या देखरेखीखाली खोदला. सुरुवातीला याचा खर्च इजिप्त करीत होता. या कालव्याचा खर्च वाढल्यामुळे इजिप्तला कर्ज घ्यावे लागले. कर्जावरील व्याज फेडता येत नव्हते म्हणून सुएझ कालवा कंपनीचे समभाग किंवा शेअर्स ज्याला म्हणतो विक्रीस काढण्यात आले. इंग्लंडने या कंपनीचे शेअर्स विकत घेतले. यामुळे सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले आणि पुढील काळामध्ये 1922 मध्ये इजिप्त हा देश स्वतंत्र झाला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण युरोपीय वसाहतवाद आफ्रिका. सुदान. सुदान हा देश इजिप्तचा मांडलिक देश होता. इजिप्तवर वर्चस्व मिळवण्यामुळे इंग्लंडने सुदानवरही आपला हक्क सांगितला. परंतु सुदानमधील स्थानिक सत्तांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. सुदानमध्ये सैन्य नेण्याची सोय व्हावी म्हणून इंग्लंडने युगांडा ते सुदानपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार करण्यास सुरुवात केली. नाईल नदी इजिप्तची जीवनदायिनी होती. तिचा उगम सुदानमधून असल्याने सुदानवर ताबा असणे इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. फ्रान्सने सुदानवरील इंग्लंडच्या हक्कास मान्यता दिली. त्या बदल्यात पश्चिम आफ्रिकेत स्वतःला काही सवलती प्राप्त करून घेतल्या. स्थानिक लोकांचा विरोध लक्षात न घेता शस्त्रास्त्राच्या बळावर इंग्लंडने सुदानवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेतील वसाहती याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. दक्षिण आफ्रिकेतील केप कॉलनी व नाताळ या भागावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते. दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशावर डच लोकांचे वर्चस्व होते. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर युरोपातील राष्ट्र या भागाकडे आकर्षित झाले होते. सन 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली वसाहतींचे एकीकरण करून त्यात युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असे नाव इंग्लंडने दिले. दक्षिण आफ्रिकेतील अंगोला भागात पोर्तुगालने आपले वर्चस्व निर्माण केले. दक्षिण आफ्रिकेतील गिनी कोस्टमधील काही बेटे व मोरोक्कोचा काही भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली आणला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे युरोपीय वसाहतवादाच्या इतिहासाचा आढावा घेत असताना आपण युरोपियांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
वसाहतीविषयी माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे.